उत्कृष्ट त्यांनी विषय मांडलेला आहे आणि आतापर्यंत माहीत नव्हतं की हनुमंताने जाऊन लंकेत सुद्धा भजन केलेलं होता आणि तू काही केलं. हे रूपावर सुद्धा धड घेऊन येऊ शकलं नाही, लक्षात घ्या. हे दिन्या इकडे बघ, रूपावर तू काय घेतलंस ती कळली सुद्धा नाही, लक्षात घ्या. तुकाच येत नव्हतं तर बाकीचा विषयच का विचारा मंडळी, तुकाच समजत नव्हतं काय घेत असतं तू. ठीक आहे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. फक्त एक सांगतोय की या गजराच्या माध्यमातून 100% आपल्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार. कारण हे कलियुग आहे, सत्य त्रेता द्वापार आणि कली. माणूस एवढी पाप करतो आणि मग ह्या कलियुगात माणसं एवढी पाप करतील म्हणून त्या शंकर महादेवाने, हे सुरुवातीला माहित होतं त्याला, शंकर महादेवाला, त्या ह्या कलियुगात मानव असे निर्माण होतील, त्याच्यापैकी एक वाग्देकर. काय ऐक रे, प्राणी जे निर्माण केलेत ना त्याच्यात मनुष्य एक नंबरा हुशार असो, बरोबर ना. आणि त्याच्यामध्ये परमेश्वराने एनकेन प्रकारे प्रत्येकात ताकद दिलेली आहे. त्याच्यापैकी माशाची ताकद त्याच्या शेपडीमध्ये दिलेली आहे, मगरीची ताकद तिच्या शेपडीमध्ये दिलेली आहे, बैलाची ताकद त्याच्या खांद्यामध्ये दिलेली आहे, बैल पळता जोरदार बैलगाडी. घोड्याची ताकद त्याच्या खुरांमध्ये दिलेली आहे, भक्तीची ताकद त्याच्या सोंडेमध्ये दिलेली आहे, गाढवाची ताकद त्याच्या पाठीमध्ये दिली. हे गाढवाची ताकद त्याच्या पाठीमध्ये दिलेली आहे, बकऱ्याची ताकद त्याच्या मस्तकामध्ये दिलेली आहे. म्हणजे म्हणून बकऱ्याची धडक खूप मोठी असतात. आणि माणसाची ताकद त्याच्या डोक्यामध्ये मेंदू, त्या मेंदूत दिलेली आहे. फक्त त्या मेंदूचा वापर अरे बा काय व्हायचं, अरे लाईव्ह वस्तू, स्टेजवर वस्तू. आणि माणसाची ताकद त्या मेंदूत दिलेली आहे, पण ती अक्कल तू वापरू शकत नाही, लक्षात घे. या कलियुगात एवढी पापं वाढतील मायबाप प्रेक्षको, हे त्यावेळेस देवदेकांना सुद्धा माहिती होतं. म्हणून तुम्ही कुठल्याही मोठ्या तीर्थस्थानाला जा, देवाच्या भेटीला जा, मग तुळजापूरची तुळजाभवानी असू दे, कोल्हापूरची अंबाबाई असू दे, पंढरीचा पांडुरंग असू दे, तिच्या मागे चांदीचा महिरा बसतो आणि त्याच्यावरती एका राक्षसाचं चित्र काढलेलं असतं. जालंधर राक्षस, तो पार्वतीची स्तुती ऐकून, शंकर महादेवाची बायको पार्वतीची स्तुती ऐकून एवढा तिच्यावरती भाळला आणि तिच्यावर प्रेम करू लागला. आणि त्याने आपल्या दूताला राहूला पाठवलं की पार्वतीला मागणी घाल जालंधर राक्षसासाठी. आणि ही बातमी जेव्हा शंकर महादेवाला कळली, शंकर महादेव रागाने लाल झाला आणि त्याने तिसऱ्या नेत्रातून एक अवाढव्य असा भव्य मोठा असा राक्षस निर्माण केला. त्याचं नाव कीर्तिमुख. त्या कीर्तिमुख राक्षस निर्माण केला. तर कीर्तिमुख राक्षस त्या राहूच्या अंगावर धावून गेला. राहूची पळताभुई तोडी झाली आणि राहू पळाला. तो शंकर महादेवाच्या पायाजवळ नतमस्तक झाला आणि तो म्हणाला, मला या राक्षसापासून तुम्ही वाचवा. शंकर महादेवाने तथास्तु केलं. राहू आपल्या मार्गाने निघून गेला आणि त्यानंतर जो राक्षस निर्माण केलेला होता त्रिनेत्रातून कीर्तिमुख, त्याची भूक वाढत चालली. तो म्हणाला शंकर महादेवाला, मी काय खाऊ, मला भूक लागली आहे. शंकर महादेव तपश्चर्याला बसलेले होते. त्यांनी सांगितलं की तू स्वतःला खायला सुरुवात कर. शंकर महादेवाची आज्ञा मानून त्या कीर्तिमुख राक्षसाने स्वतःला पाया करून खायला सुरुवात केली. आणि एवढा वेळ गेला की तोपर्यंत शंकर महादेव तपश्चर्येतून जागे झाले. त्याने बघितलं की कीर्तिमुख राक्षसाने माझी आज्ञा पाळून स्वतःला संपूर्ण खाऊन टाकलंय, फक्त डोकं शिल्लक ठेवलंय. तेव्हा शंकर महादेव म्हणाले, आता थांब, तुझी तशी भूक भागणार नाही, परंतु आता येणाऱ्या कलियुगामध्ये लोक स्वतःची पाप नष्ट करण्यासाठी देवाच्या काय होतील, देवाच्या पाया पडतील. आणि त्यावेळेस त्यांची जी पाप आहेत ती खाण्याचं काम तू कर. म्हणून त्या देवाधिकांच्या मागे कीर्तिमुख राक्षसाचा फक्त तोंड ठेवलेला बुवा.
आणि तो राहता राहिलो हनुमंत त्याच्याबद्दल एक दोन विषय सांगतोय आणि अशा पद्धतीचे सांगण्याचा प्रयत्न कर. हनुमंत हो आयुष्यभर त्याने प्रभू रामाचं भजनच केलं. मग त्या इकडे असू दे, अयोध्येत असू दे, नाहीतर त्या लंकेत असू दे, तो भजन करून विसरलेलो नाही. लक्षात ठेव, तुझ्यासारखं रुपवाळ घेऊन विसरलो नाही का? हनुमंता एवढं तो परमेश्वराच्या भजनातच कधी तल्लीन होतो. जाऊ दे. गजल म्हटल्यानंतर एक दोन जुन्या नव्या झाली. त्यामध्ये सुरुवातीला मायबाप प्रेक्षक आपल्या कोकणाची जो उत्कर्ष झाला तो आपल्याकडे कोकण रेल्वे आली आणि कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस या लोकांनी कोकण रेल्वेसाठी आपलं आयुष्य संपूर्ण आपल्यासाठी घालवलं. आणि त्यावेळेस विलास पाटील बुवा यांनी अतिशय उत्कृष्ट असं कोकण रेल्वेवरती एक काव्य लिहिलेलं होतं, ते म्हणण्याचा प्रयत्न करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊने जन्म दिला, त्या जिजाऊ मातेवरती एक गाणं घेतोय. हॅलो, माईक ऍडजस्ट करा ना. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा.
महाराष्ट्र गीत म्हणून ज्या गाण्याला दर्जा दिलेला आहे ते गाणं घेतोय. जरा पिटीत आवाज द्यावा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. ह्याच्या पुढचा कडवा एखादा म्हण आवाज लागता का बघ. ओके, अभ्यास करत आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं स्वराज्याची निर्मिती केलेली आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांच्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक एकत्रित गाणं घेतलंय. दोनच राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या गडावर एक त्या रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलित
नवीन नवीन गाणी येतात जातात, परंतु आज 40 वर्ष झाली प्रत्येक बुवा प्रत्येक ठिकाणी गात असतो. सत्यनारायणाची पूजा कुठेही असली तरी नंतर एकच कॅसेट लावली जाते बघा. श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा. त्याला टाकलं भक्त प्रल्हादा तरी ना तरी पण नामस्मरणामध्ये मायबापेक्षा एवढी ताकद आहे, लक्षात घ्या. आणि हे नामस्मरणच आपल्याला वाचू शकतं. शेवटी पैसा 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 ह्या जीवसृष्टीमध्ये एवढे प्राणी निर्माण केलेत, परंतु माणूसच असं एक आहे ज्याला पैशाची गरज आहे. किती जरी पोट भरलं तरी माणसाला पैसा 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 शेवटपर्यंत पैसाच लागतोय. म्हणून म्हणतोय की शेवटी नामस्मरण तुमच्या कामाला येणार आहे. त्या भक्त प्रल्हादाला शेवटी नरसिंहाच्या बहिणीने, तिचं नाव होलिका, तिने सांगितलं दादा या भक्त प्रल्हादाला माझ्या मांडीवरती दे, कारण मला वरद असा आहे की मला अग्निस्पर्श सुद्धा करू शकत नाही. आणि मांडीवर घेतलं भक्त प्रल्हादाला, परंतु त्याची भक्ती एवढी थोर होती की ती होलिका सुद्धा जळून खाक झाली. आताच म्हणजे आज हनुमान जयंतीला आज होळी सगळे तुटले, बरोबर ना? होळी तू रोमटा घेऊन फिरतो ना, फिरतो तू नाही? ह्या गाणं फेमस होता बघ. अगं राधे तू हळूहळू चालना
या मथुरेच्या बाजारी. अगर राधे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटला. अगर राधे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटला. तुझ्या केसामध्ये गजरा करू नको लय नखरा. तुझ्या केसामध्ये गजरा करू नको लय नखरा. अगं राधे तू हळूहळू चालना. तुझ्या केसामध्ये गजरा करू नको नखरा. आणि होळीच्या दिवसामध्ये एकाच गाण्याचा स्टेटस सगळ्यांचा होता बघा. आमचे दाराशी हाय शिंगा, आमचे दाराशी हाय शिंगा. बारा महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो हो शिंगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो हो शिंगा. सण शिंग्याचा आईला रे आमच्या दारात. सण शिंग्याचा आईला रे आमच्या गावात. आमच्या दाराची हाय शिंगा. आज माझ्या होळीच्या पाटला बसलंय कंचे बाजूला. घरात बसून सितारे करतस हनुमते राशी देवला. आमच्या दाराची हाय शिंगा, आमच्या दाराची. हे शिमग्याचे दिवस सुद्धा बुवा हे आपले हिंदूंचे सण आहेत. आणि त्यावेळेस आपण हनुमंताला तर हे हनुमंताला एवढा गर्व होता आपल्या ताकदीवरती. काही वेळाच हनुमंताने सुद्धा तसं म्हणायला नको पण आपल्या म्हणजे ताकदीवरती बरेच प्रयत्न केलेत. कारण ज्यावेळेस प्रभू रामाने त्या लंकेवरती स्वारी करायला निघाला सगळे माकडे येऊन छोटे छोटे दगड टाकून तो सेतू बांधायचं काम चालू होतं. आणि सगळी वानर एकत्र झाले आणि ते म्हणतायत की हे छोटे छोटे दगड टाकून हा सेतू बांधायचा केव्हा. भला मोठा जर कोणी पर्वत आणला असता आणि तो पर्वत जर मध्ये टाकला असता आडवा तर हा सेतू लवकर पूर्ण झाला असता. हनुमंताने हे ऐकलं आणि त्याने उड्डाण केलं. आणि उड्डाण केल्यानंतर समुद्राच्या पलीकडे त्याला पहिलाच पर्वत कुठला दिसला, गोवर्धन पर्वत. त्या गोवर्धन पर्वताला मिठी मारली कारण स्वतःच्या ताकदीवरती त्याला विश्वास होता. मिठी मारली गोवर्धन पर्वताला आणि उचलण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात गोवर्धन पर्वत सांगतोय अरे हनुमंता थांब, एवढा तुझ्या ताकदीवरती गर्व करू नकोस. कुणाच्या इच्छेविरुद्ध तू मला इथून नेऊ शकत नाही. तेव्हा हनुमंताने सांगितलं त्या द्रोणागिरी पर्वत त्या गोवर्धन पर्वताला सांगितलं की अरे गोवर्धन पर्वता तुला अशासाठी नेतोय, सेतू बांधायचं काम चालू आहे आणि त्याच्यासाठी तुला नेतोय. तुला प्रत्यक्षात प्रभू रामाचा स्पर्श होणार आहे तेव्हा माझ्या बरोबर चल. त्या पर्वताने सांगितलं गोवर्धनाने असं जर असेल प्रभू रामाचा स्पर्श जर मला होत असेल तर मी 100% तुझ्या बरोबर यायला तयार आहे. आणि हनुमंताने मिठीमध्ये तो गोवर्धन पर्वत घेतला आणि उचलून आणत होता. आणि वरती अवकाशात आल्यानंतर त्याने बघितलं जिथे सेतू बांधायचं काम चालू होतं बघितलं तर सेतू अगोदरच पूर्ण झालेला होता.
मग हनुमंत म्हणतोय हा आता गोवर्धन पर्वत एवढा भला मोठा पर्वत मी आता तिथे नेऊन काय करू म्हणून त्या पर्वताला तिथेच आधार म्हणजे ठेवला आणि हनुमंत तिथे आला. तेव्हा प्रभू राम म्हणतायत अरे हनुमंता म्हणजे मनातल्या मनात सांगतायत अरे हनुमंता तू त्याला वचन दिलंयस की प्रभू रामाचा स्पर्श होणार आहे. तेव्हा त्या गोवर्धन पर्वताला प्रभू रामाने सांगितलं अरे गोवर्धन पर्वता माझा दास्य भक्त हनुमंत याने तुला वचन दिलेलं आहे की माझा स्पर्श तुला होईल. पण मी तुला आज वचन देतो या जन्मात म्हणजे त्रेतायुगात प्रभू राम द्वापार युगात श्रीकृष्ण त्रेतायुगात तरी प्रभू राम म्हणून मी तुला आजच्या घडीला स्पर्श करू शकत नाही. पण तुला वचन देतो येणारं पुढचं युग हे द्वापार युग असेल आणि त्या द्वापार युगात श्रीकृष्ण म्हणून जन्म घेईल आणि तुला स्पर्श करण्याचं शब्द मी तिथे पूर्ण करेन. आणि पुढच्या युगात द्वापार युगात श्रीकृष्ण म्हणून प्रभू रामाने जन्म घेतला आणि तो गोवर्धन पर्वत एका करंगळीवरती उचलून घेतला आणि परमेश्वराने आपलं वचन पूर्ण केलं. बुवा ह्या असले हनुमंताची गोष्टी सांग जरा हे तुका माहिती असते पण लोकांपर्यंत पोहोचू दे. केवळ एखाद्या बुवा या पद्धतीत बोलला तुका काय ना नाही ही शहाणपणाची गोष्टी नाही. लोकांना आज तू सांगतो युट्यूबचं काय अरे युट्यूबमुळे वागदेकर बुवा कोण दुनियेत कळला नाही तर तुका शिल्पेत कोण ओळखत होता. मी गुंडू सावंत बुवा वर्धे ह्या कोकण नावाच्या माध्यमातून कोरोना एरवी डबल बाऱ्या जरी बघत नसले तरी कोरोनामध्ये प्रत्येक माणूस घरात बसलेला होता बुवा. आणि त्यावेळेस विकास गावकर आणि ह्या संपूर्ण कोकण नाव टीमने ते एक मोलाचं कार्य केलं आणि आम्हा प्रत्येक कलाकारांना अनेक डबल बाऱ्या लाईव्हच्या माध्यमातून झाल्या आणि अनेक कलाकारांना हे व्यासपीठ देण्याचं काम कोरोनासारख्या कालावधीमध्ये सुद्धा डबलबारीच नव्हे दशावतार या सगळ्या कलाकारांना स्टेज देण्याचं काम या कोकण नाऊच्या माध्यमातून झालेलं आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. आणि ही खरी काळाची गरज आहे. तर एवढा मोठा कार्यक्रम बुवा आखणं त्याचं नियोजन करणं एकटा माणूस विकास गावकरांची त्यांची टीम एवढा मोठा खूप मोठा काळीज लागता. आणि तुझ्यासारख्या वागदेकर ज्याच्या नावामध्ये वाघ आहे हे तू कलियुगातलं वाघ असं हे लक्षात घे. तू कलियुगातलं वाघ तू शेपडी ढेगात घालून चालणारोस शेपडी वर ठेवून चालणार नाहीस. तू नावापुरतो वागदेकरस फक्त तुझ्या पुरतो हा वागदेकर बाकीच्या नावाशी माझा काही विषय नाही. तू वागदेकर म्हणून त्या पद्धतीत वाघ तुझं दरार व्हा ना तू निर्माण कर. पण तू घालवलंस या 6 महिन्यात ना तुका कोणी विचारणार नाही. रस्त्यावर फिरणार सुद्धा वाघ तुका विचारणार नाही. लक्षात घे. पुरे तुझ्यासाठी एवढा पुढचा कडवं घेतो बघा. त्याने प्रल्हादा तारिले त्याने दानवा मारिले हिरण्यकश्यपू त्याने पाडला हिरण्यकश्यपू त्याने पाडला कलियुगाचा आला जमाना म्हणजे साक्षात पांडुरंग सुद्धा भक्ताच्या घरी गेला बुवा आणि जणीच्या घरी गेला तिथे दागिने विसरून आला. सुळावर चढवायचं शॉर्टकट मध्ये सांगतोय कारण तुम्हाला संधी मिळायला पाहिजे. सगळ्या लोकांनी त्या जणीवरती चोरीचा आळ घेतला आणि त्या सुळावर चढवण्याचा प्रयत्न केला तर सुळाचं सुद्धा पाणी झालं. एवढी नामस्मरणात ताकद आणि एवढी भक्ती त्या पांडुरंगावरती जणी करत होती. ती जणी जेव्हा हा आळ आला तेव्हा पांडुरंगाच्या समोर जाऊन अंगणात उभी राहिली आणि त्या पांडुरंगात सुद्धा तिने शिव्या दिल्या. एवढं प्रेम शिव्या दिल्या तुझ्यासारख्या गाडी घालून नाही. त्या शिव्यांच्या मागे सुद्धा
बुवा प्रेम होतं आणि पांडुरंगाने प्रेमाने त्या स्वीकारल्या आणि ते जणीने म्हटलं, अरे अरे विठा मुळा मायेच्या कारत्या, तुझी रांड रंडकी झाली, मेल्या गेले तुझे मढे, तुला पाहुनी काळ रडे, उभी राहुनी अंगणी, शिव्या देते दासी जणी. एवढी ताकद त्या जणीमध्ये, एवढं प्रेम होतं. गोऱ्या कुंभाराने स्वतःच्या मुलाला पायाखाली तुडवलं, त्या मुलाला जिवंत करण्याचं काम पांडुरंगाने केलं. सावतामाळी पांडुरंग त्याच्या भेटीला आला, शोधायला आलेलो, स्वतःची छाती फाडून त्या पांडुरंगाला आपल्या छातीमध्ये लपवलं. बुवा लक्षात घे, हे सोनाराची नळी फुंकली, तू कोणता काय केलं? तू कधी करंगळीवर, काटलेल्या करंगळीवर तरी उपचार केलेस का कधी? हे तुझ्या आता होणार नाही. आणि एक लक्षात घे, डबलबारीच्या माध्यमातून तुका बोलायची काय माझ्याकडे गरज नाही, कारण माझ्याकडे देण्यासारखं भरपूर आहे बुवा. आणि मी खूप उदाहरणं देऊ शकतो, फक्त माका तुझ्याकडून ऐकायची होती तर तू याक सांगलंस. लंकेक जाऊन हनुमंतान भजन केल्याने, हा त्यांच्या पुस्तकात हा इतकेच सांगलं. त्या लंकेत गेल्याने तो घोबरवलो ना, तो शनी पाठी लागतो ना, शनी त्या रावणांना उलटो टाकलेलो होतो, त्याची सुद्धा सुटका ना हनुमंतान केले. म्हणून शनी पाठी लागलो ना का हनुमंताची आराधना, त्याची सेवा केल्यावर शनीची पीडा ना म्हणजे नाहीशी होता. लक्षात ठेवा, त्याचं कारण ते आहे. शनीची पीडा असली तर हनुमंताचे शनिवार 5 शनिवार 7 शनिवार केले तर शनीची पीडा नाहीशी होते, कारण शनी त्याच्यावर एवढं खुश आहे त्या हनुमंतावर. हे बरोबर ना? त्या हनुमंतान त्या रावणान त्या स्वतःच्या द्वारावरती उलटो टांगलेलो होतो, वरडाक लागलो म्हणून जेव्हा हनुमंताने एंट्री केले त्या दरवाजाला टांगलेलो होतो, त्याची सुटका केल्या रावणाच्या हातून. रावण जरी मोठा असलो ना तरी बलीन सुद्धा त्याची मान पकडलेले आहे आणि पुऱ्या नगरात 3 फेरी मारलेले आहेत. जसं मी तुका फिरवते ना, घर फिरवते तसं. हे दिन्या तुका मोबाईलातला काय समजतं रे? मग ह्या का घेतलं? एक आणतो ह्या मोबाईलातलं माका काय कळणार नाही. तुका बऱ्यापैकी सगळा कळता, फक्त तुझी नाटकं असेल लक्षात ठेव. तुका सगळा कळतं, तुझे व्यापार पण सगळे तेच असतात व्हॉट्सअपवर. तू म्हणते ह्याका खाऊ काय करू? तू काय करू शकत नाही, तुझ्या हाताने काय होऊ शकत नाही. लक्षात घे, माका तू एकही शब्द बोलू शकत नाही. आणि तुझी हिंमत असत ना तर एखादं असो आडवं तुडवं शब्द बोलून बघ, मग अभंगाच्या अगोदर बघ. गजर पूर्ण करतो आधी. निष्पाप होती जणी सुळातली झाले पाणी, त्या खुंटीने हार गिळला, त्या खुंटीने हार गिळला. कलियुगाच्या जमान्यात आले अंतर माणसात, नाही जिव्हाळा नात्यात, आली माणुसकी गोत्यात. काय बुवा, ही या कलियुगामध्ये नाती सगळी तुटलेली आहेत. तू मगाशी सांगत होतो 1-2 कमेंट येतात तुका. आई गेल्यानंतर जर खरं जर जवळचं कोण असेल ना बुवा तर ती आपली बहीण असते. लक्षात तुका बहीण असं की कोण नाही. 1 मिनिट, एकही वाईट जर कमेंट असेल तर माका दाखव. दुसरं बुवा जर काय बोललो असत तर 100% त्या बहिणीला शोभेल असं माझ्या बहिणी टाकतात आणि त्याचा माका अभिमान आहे तुझ्या माहितीसाठी. दुसरी गोष्ट राहत नाही, हे कमेंट तू वाचतं काय कोणाकडे दुसरं कोण सांगतं माका माहिती नाही, पण हे कमेंट वगैरे येतात. आता चालू बागी लाईव्ह आहे, समजा कोणतरी सांगतं ना बुवा गुंडू भावा भजन करतो काय मस्करी करतो, असे पण कोण कमेंट टाकतात ना, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपला जो मार्ग तुका आता कोण काय बोलतात, समजा आपला काय विषय नाही ना त्याच्याशी. कमेंट बघून तू भजन बंद करणारच का? बरं, कमेंट वाचून तुझ्यामध्ये काय फरक होणार आहे का?
तुझ्या बोलण्यात काय फरक होतो का? नाही होणार. परा पश्यंता मध्यम आणि वैखरी. तुझ्या जर काय पोटात शिजता ना तर तोंडा वाटे तुझा कर्म बाहेर पडताना लक्षात ठेव. आज दिवसभरात जे काय मी केलंय ते माझ्या मुखावाटे निघणार. पूर्वीच्या काळी चालायचं मागच्या जन्मात केलं तर या जन्मात फेडायचं. आता तसं नाही. आता तुम्ही या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मातच किंबहुना मरेपर्यंत तुमचा फेडूचा लागताला. वागदेकर बुवा जो का वागदेकर बुवाची जागा मी घेऊ शकत नाही आणि माझी जागा तू घेऊ शकत नाही लक्षात ठेव. कारण सर्व गुण संपन्न माणूस असं कोण पैदा झालेलो नाही आणि तो त्या दिवशी होय त्या दिवशी कोण विचारतोय तुझ्याकडे आता एक गुण आहे. तुका वाटतं की मी खूप चांगलं बोलतोय तरी पण तू 1-1.5 तास बोलतोस ना. तुझी रीतच ती आहे. वागदेकर बुवा म्हटल्यानंतर भजनात सुरू होऊच्या आधी तू 1-1 अर्ध तास बोलू शकतोस. तुझ्याकडे असा तेवढा तू बोलतोस ठीक आहे पण ती पद्धत नाही ना. मग ती पद्धत 10 जणांना जर आवडत असत तर 5 जणांना आवडायची नाही. ते कमेंट मांडणार ते कमेंट देणार ना बुवा भजन करतोस काय मस्करी करतोस. माझं बोलणं सगळ्यांनाच आवडतं असं नाही बुवा. त्याच्यातले 4 जण तुझे असतील ना ते सांगतील वागदेकर बुवा गुंडूची नाट मोडले. माका तर मान्य आहे त्या कमेंटकडे बघून माझी भजना थांबतील का? ती भजना थांबतील काय? व्यापार जरी असलो ना आम्ही घराकडे उपाशी नाही येऊ लक्षात ठेव. 4 दिवस भजना नसली तर आम्ही उपाशी राहणार नाही. आमच्यामध्ये पण काहीतरी करतो. तू म्हणतो तुम्ही लोकांनी बाजार मांडू तसं नाही. तुझ्याकडे बाजार मांडू बाकी दुकानात विषय सोड ना. तुला काय करू का पर्सनली जाऊन. आता कीर्तनकारांची कीर्तनं दररोज असतात. प्रवचनकारांची दररोज प्रवचन आहे. मग याच्यावर तो बाजार मांडलो असं होत नाही बुवा. लोक ऐकतायत ना आपली भजन ऐकतायत. 10 पैकी 5 लोकांवर जरी त्याचा परिणाम झाला ना आपण दिलेल्या गोष्टींना तरी बस आहे. पण असे विचार मांडणार की आपण असे विचार मांडायचे या नारदाच्या खुर्चीवरून की आपल्या विचारांवर समोरच्या माणसाने विचार केला पाहिजे की हा समोरचा माणूस कोण बोलला. पण तुझा तसा नाही. तुझं ट्रॅक ठरलेलं त्या ट्रॅकच्या बाहेर वागदेकर जाऊ शकत नाही लक्षात ठेव. दुसऱ्याबद्दल फक्त या यानं नाही त्या यानं नाही हे असं करता. अरे बाजूची दुनिया सोड. वास्तवात जगात शिकतो का भजनासाठी बोलवलेलो आणि त्या भजनाच्या माध्यमातून जे काय बोलायचं आहे ते लोकांना मार्गदर्शन कर. नाही तर दुसरे कोण बुवा नाही. आमच्यापेक्षा कितीतरी कैक पटीने लहान लहान मुलं गातात आणि कुडाळ तालुक्याचं नाव याबद्दल 1 नंबर का लक्षात ठेव. जेवढे कुडाळ तालुक्यात बुवा असतात ना लहानापासून मोठ्यापर्यंत आमची समोर गाण्याची विद्वत्ता सुद्धा नाही लक्षात घे. ह्या तरी मान्य आहे तुका. मग तरी पण तुका ही जर नारदाची खुर्ची दिलेली आहे तर त्या खुर्चीवरून बोलण्यात काहीतरी तारतम्य ठेव ना. तू असं करता तो तसं करता काय देणं घेणं नाही. तू आज जे काय समोर मांडतोस लोकांना ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ह्या मताचं मी आहे. म्हणून म्हणतोय बघा कलियुगाच्या जमान्यात आलंय अंतर माणसात. आपल्या इकडे बघ आपला खूप काहीतरी समजता म्हणून मी जर सगळं अगोदर बरळलंय तर उपयोग नाही ना. महाभारतामध्ये धर्म भीम अर्जुन नकुल आणि सहदेव बुवा बरोबर ना. हे पांडुपुत्र बरोबर. त्या पांडूचं त्यांच्यामध्ये अंश होतो काय हे प्रत्येक जण कोणाकोणामुळे झाले. मग त्या बापाक वाटत होता शेवटी की माझा अंश म्हणून या मुलांमध्ये राहायला पाहिजे. म्हणून त्या 5 पुत्रांना काय सांगितलं की मी मेल्यानंतर माझं थोडं थोडं मांस तुम्ही खा. पांडू गेल्यानंतर त्याच्या मांसाचे 2-3 तुकडे डोकीच्या मेंदूच्या भागाचे 3 तुकडे हे कोणी खाल्ले माहितीये? सहदेवाने खाल्ले. आणि त्यामुळे सहदेवाक त्रिकाल ज्ञान प्राप्त झालेला होता. म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ याचं ज्ञान पुरेपूर ज्ञान कोणाक होता माहितीये? पांडवांच्या भावांपैकी फक्त सहदेवाक होता. महाभारतामध्ये काय घडणार हे त्यात सहदेवाला माहिती होतं. पण महाभारत व्हायच्या अगोदर त्याने जर सगळी महाभारताची स्टोरी सांगितली तर त्याचा काय उपयोग होणार नाही. म्हणून श्रीकृष्णान ते का शाप दिलेलो होतो ज्या दिवशी तू हे अगोदर सांगशील त्या दिवशी तात्काळ तुझा मृत्यू होईल. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत सहदेवान स्वतःचं तोंड उघडलेलं नाही लक्षात घे. जे जे घडत गेला ना तो आपण बघत गेलो लक्षात ठेव. त्यामुळे हे विषय सगळ्यांना माहिती असतं. तू काय असंच वागणं कर बुवा तुझी स्टोरी सगळी माहिती असा
मी काय असेल माझी स्टोरी सगळी माहिती आहे, पण या स्टेजवर आपण कितपत लेवलला बोलावं याला सुद्धा कुठेतरी लिमिटेशन्स आहेत. म्हणून म्हणतोय बघा, कलियुगाच्या जमान्यात आले अंतर माणसात, नाही जिवारा नात्यात आली माणुसकी गोत्यात, नाती गोती जाती पाती सारी विषला टांगती, देह भान विसरून गेला, देह भान विसरून गेला, कलियुगाचा आला जमाना. तो काळ आठवणीत राहिला, तो काळ आठवणीत राहिला, कलियुगाचा आला जमाना. सर्पासी पाजिता दूध, पुढे राहे तू सावध, येता तया अंगी बळ, ओके विषारी बरळ, डोले ऐसा वाटे तुझ, परी टिपतो सावज, जनार्दन म्हणे दया, धर्म नको तिथे वाया. ह्यो तंत